तर राज्याच्या गेल्या काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस होतोय आणि या पावसानं बळीराजाला मात्र चांगलाच फटका बसलेला आहे। त्या संदर्भात जाणून घेऊया टॉप लाईनमध्ये। मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू। अकोला जिल्ह्यातील बोचरा शिवारात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे 52 गावातील 423 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतीचं सर्वाधिक नुकसान, जिल्हा कृषी विभागाची माहिती। अमरावतीतील 276 गावात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान, 771 घरांची पडझड, 12,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। जळगावच्या यावल तालुक्यात शेतकऱ्यानं केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर। 15 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा आडवा झाल्या। नुकसानामुळे हतबल होत साखळी गावात शेतकऱ्यानं केळी बागेवरून फिरवला रोटावेटर। हिंगोलीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली। संत नामदेव मार्केट यार्डमधील घटना, मार्केट कमिटीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजल्याचा आरोप। कोल्हापूरच्या इचलकरंजीत मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हासुरे आणि आशिष हासुरे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्यात अनेक सोसायटी आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना, रात्री शहरात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस।